Hello students, welcome back to our channel online classes in Marathi and English. तर स्टुडंट्स आज आपण स्टँडर्ड 6 हिस्ट्री त्यामधलं लेसन नंबर 1 द इंडियन सब कॉन्टिनेंट अँड हिस्ट्री ते आपण पार्ट 2 शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.1 जिओग्राफिकल कंडिशन अँड द कोर्स ऑफ हिस्ट्री हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आपण शिकलो. त्यामध्ये आपण बघितलं की इतिहास म्हणजे काय आणि पूर्वीच्या काळी इतिहास आणि भूगोलचं कसं नातं आहे. त्याचप्रमाणे डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक आणि सपाट प्रदेशामध्ये म्हणजेच सुपीक शेतजमीन असते, त्याचप्रमाणे डोंगराळ प्रदेशामध्ये लोकांना भाज्या कमी प्रमाणात मिळतात, त्या तुलनेत मैदानी प्रदेशामध्ये म्हणजेच आपल्यासारख्या सपाट भागामध्ये जे लोक राहतात त्यांना पालेभाज्या आणि इतर जे साहित्य आहे ते डोंगराळ भागात जे लोक राहतात त्यांच्या तुलनेत जास्त मिळतात. हे सगळं आपण 1.1 मध्ये शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.2 जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया म्हणजेच भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला तर व्हिडिओ काय करूया, सुरू करूया. तर बघा पेज नंबर 2 वरती सगळ्यांनी या 1.2 जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया म्हणजेच भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपण काय करूया आता लर्न करूया. आवर कंट्री इंडिया एक्सटेंड्स फार अँड वाईड. ॲट इट्स नॉर्थ lie the Himalayas, to the east the Bay of Bengal, and to the west the Arabian Sea, and the south the Indian Ocean. ओके, म्हणजेच बघा आपला भारत देश हा विस्ताराने खूप मोठा आहे आणि नुसता विस्तारानेच मोठा नाही तर त्याच्या उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थमध्ये हिमालय पर्वत आहे. त्याचप्रमाणे जर आपण पूर्वेकडे जर बघितलं तर पूर्वेला काय आहे, बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला काय आहे, अरबी समुद्र. मुंबईला आपण गेलो असेल तर तुम्हाला माहीत असेल मुंबईमध्ये अरबी समुद्र आहे. म्हणजेच आपल्या भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. बरोबर, दक्षिण म्हणजे आपली साऊथ साईड. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सेप्ट फॉर आयलँड ऑफ अंदमान निकोबार अँड लक्षद्वीप द रेस्ट ऑफ द कंट्री इज कंटिन्युअस. म्हणजेच बघा भारताची अंदमान आणि निकोबार त्याचप्रमाणे लक्षद्वीप अशी 3 बेटे आहेत आणि ही जी बेटे आहे ना तर ही बेटे सोडून बाकीचा प्रदेश आपला हा काय आहे तर पूर्ण सपाट आहे. म्हणजेच भौगोलिकदृष्ट्या ही जी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे 3 प्रकारची बेटे आहेत. बेटे म्हणजे काय असतं, चारही बाजूनी समुद्र असतो आणि आतमध्ये टेकडे असते, त्याला म्हणायचं बेट. लक्षात आलं का? आणि आपला बाकीचा जो प्रदेश आहे तो सगळं सकल आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॅरा बघा. वी हॅव टू टेक इन टू अकाउंट दिस रिजन हेन्सफोर्थ रेफर टू ॲज एसेंट इंडिया व्हेन वी स्टडी द एसेंट हिस्ट्री ऑफ इंडिया बिफोर 1947. टुडेज पाकिस्तान अँड बांगलादेश वेअर ऑल्सो अ पार्ट ऑफ इंडिया. तर बघा जर आपण प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला या दोनही प्रकारचा म्हणजेच जो आपला भूभाग आहे म्हणजे कुठून हिमालय पर्वतापासून जो सकल भाग चालू होतो त्याचप्रमाणे कुठून हे जे बेट आहेत यांचा सुद्धा आपण अभ्यास करताना प्राचीन भारत असा आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच हा जो भूभाग आहे हा आपण प्राचीन भारतामध्ये याचा काय करतो, उल्लेख करतो. तर बघा पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 देश सुद्धा 1947 पूर्वी भारताचा भाग होता. नेक्स्ट बघा, द फॉलोइंग रिजन आर सीन टू बी इम्पॉर्टंट व्हेन वी लुक ॲट द कोर्स ऑफ इंडियन हिस्ट्री. आणि त्याचप्रमाणे भारतीय इतिहासाच्या जडणघडणीमध्ये खालीलप्रमाणे खालील जे आपल्याला 6 बघा काय दिलेलं आहे, हे जे 6 आपल्याला टॉपिक दिले आहे तर हे भूप्रदेश खूपच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टन्स रोल काय करतात आपल्या भारत देशाच्या जडणघडणीमध्ये 6 प्रकारचे
भूभाग खूप महत्त्वाचा आहे. फर्स्ट बघा, फर्स्ट जो आहे तो आहे हिमालय. ओके, द हिमालयाज. सेकंड बघा, द प्लेन्स ऑफ सिंधू गंगा, म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्र नदींचा जो मैदानी प्रदेश आहे तो. आणि द थर्ड इज द थार डिझर्ट, म्हणजे थरचे वाळवंट. आणि फोर्थ बघा काय आहे, फोर्थ बघा दख्खनचे द डेक्कन प्लॅट्यू, म्हणजेच दख्खनचे पठार. द कोस्टल रिलिजन्स, 5 नंबर बघा, समुद्र किनाऱ्या जवळचा प्रदेश. आणि 6 नंबरचा आहे समुद्रातील बेटे, म्हणजे द आयलँड इन सीज. तर आपण काय करूया, या 6 प्रकारामधले फर्स्ट जे आहे ते हिमालय, त्याचा अभ्यास आपण आता करूया. बघा पेज नंबर 2 वरती हिमालयाचं इथं चित्र दिलेलं आहे. सर्वांनी ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. द फर्स्ट आहे तर मी आता रीड करतोय. द हिंद कुश अँड हिमालया रांगाज हॅव क्रिएट ॲन इनक्रेडिबल वॉल ऑन द नॉर्थन साइड ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. दिस वॉल हॅज सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डिझर्ट्स ऑफ सेंट्रल एशिया. आणि काय, हिंदकुश व हिमालय पर्वतांमुळे भारताच्या उपखंडाच्या उत्तरेला जणू ही काही एक प्रकारची भिंतच आहे. म्हणजे काय, हे जे हिमालय पर्वत आहे उत्तरेकडे आपला, हा भारताच्या भौगोलिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण परकीय आक्रमणं वगैरे जे काही असतील ते ह्या पर्वतामुळं करणं शक्य होत नाही. म्हणून ती एक अभेद्य भिंतच आहे, वॉल आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता नेक्स्ट बघा, दिस वॉल आर सेपरेटेड. आणि काय, सेपरेटेड म्हणजेच काय, आणि ह्यामुळंच काय होतं, या भिंतीमुळंच भारतीय उपखंड आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. However, there is a land route through the Khyber and Bolan passes in the Hind Kush mountain. This route was connected to an ancient trade route. The trade route from China passed through Central Asia and reached Arabia. It is known as a Silk Route or Silk Road because the silk was a main commodity exported to the Western countries using this road. The route through the passes was used by many foreign individuals to the enter ancient India. Many foreign travelers also came to the India by this route. बघा, हिंदकुश पर्वताजवळील, म्हणजे ह्या हिंदकुश पर्वताच्या बघा खाली एक चित्र दिलेलं आहे खैबर खिंडीचं. ही जी खैबर खिंड आहे ना, ही आपल्या कुठं आहे, हिमालय आणि हिंदकुश पर्वतामधील खैबर आणि बोलन या 2 ज्या खिंडी आहेत ना, या खूप महत्त्वाच्या आहे. आणि या ज्या खिंडी आहेत यामधूनच काय व्हायचं, व्यापार व्हायचा. मध्य आशियातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा जो खिंडीतला जो रोड आहे हा काय करायचा, वापरायचा. बघा, मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला गेला होता. म्हणजे मध्य आशिया आहे, तिकडच्या ज्या कंट्रीज आहेत तिथून भारतामध्ये जर यायचा असेल तर या 2 खैबर आणि बोलन खिंड यांचा काय व्हायचा, वापर व्हायचा. चीनपासून जर आपण निघालो तर मध्य एशियातून अरबी प्रदेशात जाणारा व्यापारी मार्ग सुद्धा हाच मार्ग जात होता. म्हणूनच या मार्गाला काय म्हणायचे, ते रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जायचं. कुठला मार्ग, रेशीम मार्ग. म्हणजे कुठला मार्ग, हा खैबर खिंड आणि बोलन खिंडीतून जो मार्ग येतो त्याला रेशीम मार्ग म्हणून सुद्धा ओळखला जायचं. बघा क्वेश्चन येतो बरं का, हा क्वेश्चन लक्षात ठेवायचं. तर हा जो मार्ग आहे याला रेशीम मार्ग म्हणून का ओळखलं जायचं, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांमधून पाठवल्या जाणाऱ्या मालामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात रेशीम हे प्रमुख व्यापाराचं माध्यम होतं. म्हणजे रेशीम जास्त प्रमाणात त्या मार्गातून काय व्हायची, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्हायची. म्हणजेच व्यापारी देवाणघेवाण या खिंडीच्या मार्गातून रेशमीची जास्त प्रमाणात होत होती. आलं लक्षात. आणि याच खिंडीच्या मार्गावरून अनेक परदेशी आक्रमण म्हणजेच इंडियावरती जे इतिहासामध्ये आक्रमण झाले होते परकीय सत्तांचे, अनेक परदेशी प्रवासी सुद्धा याच मार्गाने भारतामध्ये येत असत. ओके, आता सेकंड नंबरचं बघूया.
द प्लेन्स ऑफ सिंधू गंगा अँड ब्रह्मपुत्रा, म्हणजेच काय, सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांचा मैदानी प्रदेश. दिस रिजन कन्सिस्ट ऑफ बेसिन्स ऑफ द थ्री बिग रिव्हर्स सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा अँड देअर ट्रिब्युटरीज. This region extends from the Sindh Punjab in the west of the present day Bangladesh in the east. It was in this region that is the earliest Indian civilizations of Harappa and the later states and empire of ancient India emerged. बघा, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र या 3 नद्या काय आहे, खूप मोठ्या आहे आणि यांच्या उपनद्या या खोऱ्यांमध्ये जो प्रदेश आहे विखुरलेला, बरोबर, त्यालाच काय म्हणतो आपण, सिंध, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश असं आपण म्हणतो. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून तर पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य साम्राज्य हे याच प्रदेशामध्ये काय झाली, उदयास आली. थर्ड नंबरचा बघा, थर्ड नंबर काय आहे, द थार डिझर्ट, म्हणजेच थरचे वाळवंट. बघा तिथं आपल्याला चित्रामध्ये वाळवंट दिसत आहे. काय, द थार डिझर्ट स्प्रेड्स अक्रॉस राजस्थान, हरियाणा अँड सम पार्ट ऑफ गुजरात. तर बघा, थरचं जे वाळवंट होतं ना, ते कुठं पसरलं होतं, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये ते पसरलेलं होतं. अ पार्ट ऑफ डिझर्ट लीज टुडेज पाकिस्तान. द डिझर्ट हॅज सतलज रिव्हर्स टू इट्स नॉर्थ, द अरावली माउंटेन रेंज टू इट्स ईस्ट, द रन ऑफ कच्छ टू इट्स साऊथ अँड द इंडूज म्हणजेच सिंधू रिव्हर टू इट्स वेस्ट. तर बघा, त्याचा काही भाग जो होता, म्हणजेच ह्या थरच्या वाळवंटाचा काही भाग होता तो आज पाकिस्तानमध्ये गेलेला आहे आणि काही भाग हा भारतामध्ये आला आहे. उत्तरेला काय आहे, त्याच्या सतलज नदी आहे आणि पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा आहे. त्याचप्रमाणे जर साऊथला बघितलं तर काय आहे, दक्षिणेला काय आहे, कच्छचे रण आहे आणि पश्चिमेला काय आहे, सिंधू नदी आहे आणि हिमाचल प्रदेशात उगम पावणारी ही घागर नदी ही थरच्या वाळवंटामध्ये पोहोचते. द घागर रिव्हर दॅट ओरिजिनेट इन हिमाचल प्रदेश रिचेस द थार डिझर्ट. बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं की हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावणारी घागर नदी ही सुद्धा काय थरच्या वाळवंटामध्येच पोहोचते. इट इज नोन ॲज हरक्रा इन पाकिस्तान. आणि ह्या नदीला भारतामध्ये काय म्हणतात, या नदीला भारतामध्ये म्हणतात घागर आणि हिला पाकिस्तानमध्ये काय म्हणतात, हकरा या नावाने ओळखतात. इट्स कोर्स इन राजस्थान अँड पाकिस्तान हॅज नाऊ ड्राईड अप. Many sites of Harappan civilization are situated along the now dry course of the river. बघा, आणि आता काय झालं, राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे जे पात्र होतं ते आता सध्या काय आहे, कोरडं आहे. म्हणजे तिथून पाणी ते आता सध्या नदी जी आहे ती कोरडी पडलेली आहे आणि त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृती काय आली, हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे त्या भागामध्ये विखुरलेली आहे. म्हणजे आपल्याला आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये हडप्पा संस्कृतीचे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर हडप्पा संस्कृती कुठं होती, तर आपल्याला त्याचं उत्तर काय मिळालं, थरच्या वाळवंटामध्ये. कुठली नदी होती, राजस्थान आणि पाकिस्तान या भागामध्ये हकरा नदी म्हणजेच घागर नदी. भारतामध्ये तिला घागर म्हणतात आणि पाकिस्तानमध्ये हकरा नदी म्हणतात. या नदीच्या पात्राच्या मध्ये जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीची काय झाले, अनेक स्थळं विखुरलेली होती. फोर्थ नंबरचं बघा, द डेक्कन प्लॅट्यू म्हणजेच दख्खनचे पठार. द रिजन बिटवीन द ईस्ट अँड वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया
taper of the south. This region has the Arabian Sea to its west, the Indian Ocean to its south, and the Bay of Bengal to its east. तर बघा, एका बाजूला पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा, यामध्ये भारताचा हा जो भूप्रदेश होता दक्षिणेकडे निमुळता, त्याच्या पश्चिम बाजूला काय होता, अरबी समुद्र, आणि दक्षिणेला होता हिंदी महासागर, आणि पूर्वेला काय होता, बंगालचा उपसागर. म्हणजेच तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला हा प्रदेश होता आणि समुद्रामध्ये घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी भागासारखा तो दिसत होता. रिजन थस बाउंड बाय द सी ऑन 3 साइड इज कॉल्ड पेनिसुला. अ मेजर पार्ट ऑफ इंडियन पेनिसुला इज ऑक्युपाइड बाय द डेक्कन प्लॅट्यू. म्हणजेच बघा, तीनही, जसं मी तुम्हाला सांगितलं, तीनही बाजूने काय पाण्याने वेढलेला हा भूभाग होता आणि त्रिकोणासारखा तो काय झाला होता, एखाद्या सुळक्यासारखा तो दिसायचा. अशा भूभागाला काय म्हणायचं, द्वीपकल्प म्हणायचं. ओके, पेनिसुला म्हणजेच काय, द्वीपकल्प. आणि भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांशी भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला होता. The mountain ranges of Vindhya and Satpura. The mountain ranges of Vindhya and Satpura are located to the north of Deccan Plateau. The Sahyadri mountain ranges are to its west. They are also known as Western Ghats. तो बघा, दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला काय होता, सातपुडा आणि विंध्य पर्वत होतं. म्हणजेच या पर्वतांच्या रांगा ह्या दख्खनच्या पठाराच्या अवतीभोवती पसरलेल्या होता. आणि त्याचप्रमाणे पश्चिमेला काय होतं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. बघा, दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. आपल्याला कधी कधी हे कशामध्ये, फिलिंग द ब्लँक्समध्ये किंवा जोड्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन विचारलं जातं. तर आपण लक्षात काय ठेवायचं, दख्खन पठाराच्या उत्तरेकडे कुठल्या पर्वतरांगा होता, तर सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा होत्या, बरोबर. आणि पश्चिमेला मग विचारलं तर काय म्हणायचं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि त्याला पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतात. या ज्या पर्वतरांगा होत्या ना, याला काय म्हणायचं, पश्चिम घाट असं. म्हणजेच काय, तर वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट म्हणजे काय, पश्चिम घाट. टू द वेस्ट ऑफ द सह्याद्रीज is the coastal region of Konkan and Malabar. The mountains on the eastern side of the Deccan Plateau are known as the Eastern Ghat. तो बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, पश्चिम घाट आपण बघितला. आता आपण काय करूया, सह्याद्री पर्वताच्या पश्चिम पायथ्याशी काय आहे, कोकण, बरोबर. कोकणामध्ये आपण काय करतो, पर्यटन करायला जातो ना. तर हा जो पश्चिम घाट होता, म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या पश्चिम पायथ्याशी काय होता, कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा भाग होता. ओके. आणि दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील घाटांना काय म्हणायचं, पूर्व घाट. आणि पश्चिम घाट पश्चिम घाट कशाला म्हणायचं, तर दख्खन पठाराच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताच्या रांगा होत्या, त्याला म्हणायचं पश्चिम घाट. आलं लक्षात, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दोन तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि बघा पुढं काय, आफ्टर द डिक्लाइन ऑफ द मौर्य एम्पायर टू सेव्हरल अदर किंगडम्स अँड स्मॉलर एम्पायर कंटिन्यू टू द फ्लोरिश इन दिस रिजिन. तर बघा, हे जे दोन घाट होते ना, पश्चिम घाट आणि पूर्व घाट, बरोबर, या पठारावरील जमीन ही कशी होती, सुपीक होती. आणि सुपीक असल्यामुळेच या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळामध्ये काय झालं, या ठिकाणी खूप सारे लोक काय झाले, इथं वस्त्या झाल्या, लोक इथं राहिले आणि कृषीप्रधान संस्कृती या ठिकाणी काय झाल्या, उदयास आली. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं. बघा, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, भारतातील सगळ्यात मोठं साम्राज्य कुठलं, तर मौर्य साम्राज्य.
ओके, फिलिंग द ब्लँक्स किंवा रिकाम्या जाग्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन विचारू शकतं. तर बघा, दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. कोणत्या साम्राज्यात? मौर्य साम्राज्यामध्ये. आणि मौर्य साम्राज्यानंतर देखील या ठिकाणी छोटी मोठी साम्राज्य ही काय आली? होऊन गेली. कुठल्या? त्या भागामध्ये. ओके, आता 5th नंबरचं बघा, द कोस्टल रिलिजन्स म्हणजेच समुद्र किनाऱ्याजवळचा प्रदेश. ओके, लक्ष द्या 5 नंबरवर. फ्रॉम द टाइम ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन एसेंट इंडिया हॅज अ ट्रेड रिलेशन विथ द वेस्टर्न कंट्रीज. This trade was carried on by sea. Therefore, India has developed contact and interaction with foreign culture and people at the seaport. बघा काय झालं, प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी काय झाला, आपला व्यापार वाढत होता. म्हणजेच प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील जे देश होते त्यांच्याशी आपण व्यापार काय करत होतो? व्यापार उद्योग करत होतो. म्हणजेच आपण देवाणघेवाण हे पश्चिमेकडील देशांशी करत होतो. तर ही जी व्यापार होती, ही जी देवाणघेवाण होती, तर ही कुठल्या मार्गाने व्हायची? तर सागरी मार्गाने. म्हणजेच काय व्हायचं? सागरी मार्गाने ही सगळे व्यापार त्यावेळी तो चालत होता. आणि हा सागरी मार्ग होता बरोबर भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि परदेशातील लोकांशी काय झाला? भारतीय लोकांचा काय झाला? संपर्क आला. म्हणजेच त्यांचे आचार विचार आपल्या लोकांना काय झाले? देवाणघेवाण होऊ लागली. आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं? खुष्कीच्या मार्गाने देखील, म्हणजेच जमिनीवरून, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण त्यांच्याशी काय करत होतो? जमिनीच्या मार्गे, म्हणजेच ही जी खैबर खिंड होती, बोलन खिंड होती, या मार्गाने सुद्धा व्यापार उद्योग चालत होता बरोबर. आणि मग जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरी देखील सागरी मार्गाने जे व्यापार उद्योग चालत होता त्याचं महत्त्व हे काय होतं? टिकून होतं. आता आपण काय करूया? 6 नंबरचं बघूया. द आयलँड इन सी. अंदोबर अँड निकोबार आर इंडियन आयलँड इन द बे ऑफ बेंगॉल. Lakshadweep is the group of Indian islands in the Arabian Sea. The location of these islands may have been important and ancient sea trade. The manuscript Periplus of the Earthen Sea or Handbook of the Red Sea make a mention of Indian island. It has been written by the unknown Greek sailor. तर बघा, समुद्रातील बेटे. आता अंदोबार आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटं आहेत. त्याचप्रमाणे लक्षद्वीप हे बेटं कुठं आहे? तर अरबी समुद्रामध्ये आहे. प्राचीन काळामध्ये काय व्हायचं? समुद्री व्यापारामध्ये या बेटांचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. कारण या बेटावरूनच काय समुद्राच्या मार्गाने व्यापाराचा ने आण केली जात होती. पेलिप्लेस ऑफ द एरिथ्रिसन सी ही म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख हा केलेला आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे एक अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे. तर आता आपण काय करूया? पेज नंबर 5 वरती 1.3 या लेसनचा शेवटचा भाग जो आहे तो आपण बघूया. द इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणजेच भारतीय उपखंड. द सिटीज ऑफ हडप्पा अँड मोहनजोदाडो आर द टुडेज पाकिस्तान. बघा, हडप्पा आणि मोहनजोदाडो ही जी शहरं आहे ती कुठे आहेत? आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजेच 1947 पूर्वी ही जी शहरं होती ती भारतामध्ये होती बरोबर. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाल, भूतान, बांगलादेश, श्रीलंका अँड इंडिया टुगेदर फ्रॉम द रिलिजन नोन ॲज साऊथ एशिया. तर बघा, याच भागाला काय म्हणजे हा जो भाग आहे, कुठला भाग? दक्षिण आशियाचा भाग आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे व्यापारीदृष्ट्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच या भागाला भारतीय उपखंड असं म्हणतात. म्हणजे या भारतीय उपखंडामध्ये कुठले कुठले देश आहेत? तर बघा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडिया. याला म्हणायचं काय? साऊथ एशिया
ओके, तर आता आपण पुढे बघा. द हरप्पन सिव्हिलायझेशन्स हॅड स्प्रेड मेनली इन द नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ इंडियन सब कॉन्टिनेंट. तर बघा काय, हडप्पा संस्कृतीचा विस्तार हा काय झाला, भारतीय उपखंडामध्ये नॉर्थ वेस्टर्न पार्ट म्हणजेच वायव्य दिशा जी आहे त्या दिशेला हडप्पा संस्कृतीचा विस्तार हा जास्त झाला. ओके, चायना अँड म्यानमार आवर नेबर बोरिंग कंट्रीज आर नॉट अ पार्ट ऑफ साऊथ एशिया ऑर इंडियन सब कॉन्टिनेंट. बघा, या सगळ्या देशांमध्ये चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश असून सुद्धा त्यांचा भारतीय उपखंडामध्ये काय होत नाही, सहभाग होत नाही. का होत नाही तर बघा, हाऊएव्हर दे हॅड कल्चरल अँड ट्रेड रिलेशन्स विथ द एसेंट इंडिया. दे हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस इन द स्टडी ऑफ एसेंट इंडिया हिस्ट्री. म्हणजेच बघा, प्राचीन भारताशी त्यांचे खूप ऐतिहासिक संबंध आहे, म्हणजेच खूप जुने संबंध आहे आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये त्याच्या अभ्यासामध्ये त्यांचं महत्त्वसुद्धा खूप आहे. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चनसुद्धा विचारला जाऊ शकतो की इंडियन म्हणजे भारतीय उपखंडामध्ये कुठल्या दोन देशांचा समावेश होत नाही. तर बघा, पहिला देश आहे चायना आणि दुसरा आहे म्यानमार.